नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे। हा माझ्या कोकण कोस्टल राईडच्या सिरीजचा शेवटचा एपिसोड। सिंधुदुर्ग बघून झालेलं, पुढे पद्मगड आणि नदी सागराचा आजवर पाहिलेला सर्वात सुंदर संगम देवबाग बघून घरचा रस्ता धरणार होतो। दुपार झालेली, सिंधुदुर्गच्या किनारी पर्यटकांची वर्दळ वाढलेली। स्नॉर्कलिंग आणि स्कूबासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आसपास स्वच्छ पाण्यात बोटी जातात। तुम्ही ॲमॅच्युअर असो वा प्रो स्विमर, स्कूबा इन्स्ट्रक्टर सगळं मॅनेज करतात। ओहोटी होती, मी शुभ्र किनाऱ्यावरून चालत सिंधुदुर्गचा उपदुर्ग पद्मगडकडे निघालो। समुद्रालगतच्या उथळ भूभागामुळे शिवकाळात या किल्ल्यातील बोधीचा उपयोग जहाजे दुरुस्त करण्यासाठी होत असे। आता थोडी झाडं आणि आत एक वेताळ मंदिर आहे। गाडी काढली आणि देवबागकडे निघालो। देवबागच्या निमुळता टोकाकडे जायला एकच रस्ता आहे। पाहुणचारासाठी गावकऱ्यांचे हॉटेल्स आणि भरपूर झाडं असलेली ही वाट आहे। लोक इथं येऊन हाऊस बोटचा अनुभव घेतात, नारळी बागांमध्ये ऑर्गॅनिक घरांमध्ये विश्राम करतात आणि अस्सल कोकणी जेवण जेवतात। सिंधुदुर्गच्या ह्या टोकाला येणारी लोक काही कमी नसतात। कर्ली नदी आणि सिंधू सागराचा हा संगम म्हणजे देवबाग। इथं आलं की एखाद्या परदेशी द्वीपावर आल्यासारखं वाटतं। हिंद महासागरातील ती बेटं असतात ना, जिथं जायला बक्कळ पैसे लागतात, तसं काहीसं। इथं ही डॉल्फिन राईड करता येते, गोल्डन रॉक बघायला इथे नेतात आणि सुनामी आयलंडची सफरही करता येते। प्रत्येक दमवणाऱ्या प्रवासानंतर जे वाटतं तेच आज वाटत होतं। घराची आठवण येत होती। स्वप्नवत अशा कोकणाची ही सफर आज संपलेली। दुचाकीवरचा प्रवास रंजिस करणारा होता खरा, पण जलदुर्गांच्या चिरांच्या सावलीत विसावलं की थकवा जायचा। चित्रीकरणावरती भर असल्याने भूक तहान विसरायचो खरं, पण कोकणातील एका वेळचं जेवणही पूर्णान्न वाटे। शिवविष्णूचा आशीर्वाद घेत पुढे चालत राहिलो। आडवाटेवरती आपुलकीने विचारपूस करणारी माणसं भेटली, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि प्रवास पूर्ण झाला। कोकण फिरणं म्हणजे आठवडाभराचं काम नाही, आयुष्य लागेल। पाय पुन्हा या वाटेवर वळतील हे नक्की। मी विशाल देवरे, कोकण आनंद यात्रेच्या मालिकेला भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अशाच प्रवास वर्णनांसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून प्रोत्साहन द्या, बेल आयकॉन प्रेस करून अपडेटेड राहा। कमेंटमध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय।